HD स्पोर्ट्सचे आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय संदीपजी यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। पालघर शिरगाव चषक 2021 आपण स्पर्धा पाहतायत। या मैदानावरती मॅचला सुरुवात होतो। एका बाजूला आपण पाहू शकतायत अल्केश 11 बोईसरचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने अजिंक्य मराठा शिरगावचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय। गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर सूरज, पहिला बॉल वेगाने इथे मात्र बीट करतोय बॅट्समॅनला। निर्धाव चेंडूची सांगता आपण होत असताना पाहतायत। डॉट बॉल येतोय, डॉट बॉलने इथे मात्र सुरुवात होत असताना एक संघ आतापर्यंत गट ए मधून मात्र पुढे येताना आपण पाहिलं तो संघ आहे सावली 11 टेंभोडे संघाला आपण मात्र पुढे येताना वाटचाल करताना पाहिलंय। यावेळी शॉटआर्म पूल करायचा होता, चेंडू मात्र हवेमध्ये फटका फसलाय। क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूवरती पोहोचतायत, कुठलीही चुकी होत नाहीत। विकेटचं पतन होईल, फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन गॉन। दोन चेंडूचा आतापर्यंत खेळतोय। धावसंख्या धावफलकावरती अजूनही खातं ओपन होत नाहीत। न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये, गुरु मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। गोलंदाज या षटकातील हा पुढचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल होता, पंचांचा इशारा यावेळी आपण पाहतायत। 2 चेंडूचा इशारा मात्र इथे काउंट होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 1 रन। 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धाव धावफलकावरती आपण पाहतायत। फ्री हिटचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय। या बॉलवरती तुम्ही फ्री हिट खेळू शकतायत। सूरज, आखूड टप्प्याचा बॉल, यावेळी मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा काउंट होतोय। फ्री हिट अजूनही कायम असेल या चेंडूवरती। धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 2 रन। यानंतर होणारा सामना उर्वी 11 वर्सेस मॉडर्न शिरगाव। आपण रेडी राहायचं आहे, दोन संघांना विनंती करतोय। इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित कन्व्हर्ट होत नाहीत। क्षेत्ररक्षक आपण पाहत आहेत वेगाने चेंडूवरती येत आहेत। चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा मात्र सहज कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती लगावली जात असताना 4 रन। 1 विकेटच्या नुकसानीनंतर आपण ही 4 धावा पाहत आहेत। अजिंक्य मराठा शिरगाव वर्सेस आपण पाहू शकतायत अल्केश 11 बोईसर, ह्या 2 टीमच्या दरम्यान हा सामना पाहायला भेटतोय। गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना मिस्टर सूरज, यावेळी चेंडूला मात्र ड्राईव्ह केलाय, चेंडू मात्र निघून जातोय। क्षेत्ररक्षक आपण पाहत आहेत एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहे, चांगली फिल्डिंग करतोय, तितकीच चांगली फेक आपल्याला पाहायला भेटते। गॅदर देखील चांगल्या रीतीने केलं जातंय आणि धावसंख्या धावफलकावरती मात्र 1 ने पुढे जाऊन पोहोचले असताना 5 रन। या स्पर्धेसाठी आर्थिक देणगी आपण पाहिलं तर 10,000 रुपयाची आर्थिक देणगी विश्व हिंदू परिषदेचे आदरणीय सन्मान्य मुकेश दुबे यांच्या माध्यमातून आले, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। यावेळी चेंडूला मात्र आडव्या बॅटीने खेळून काढलाय, मोठा फटका खेळायचा होता, बॅटमध्ये चेंडू मात्र व्यवस्थित कन्व्हर्ट होत नाही, तरी देखील 1 धाव या चेंडूवरती पाहायला भेटतंय आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचले असताना 6 रन। गोलंदाजी मार्क्स वरती पुन्हा एकदा, यावेळी मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मिस्टामिंग स्ट्रोक जरूर आहे। क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, कुठलीही चुकी होणार नाही। यावेळी मात्र क्षेत्ररक्षकांना चांगला झेल टिपलाय, विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागतोय, दुसरा विकेटचं पतन गॉन।
पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय। पहिल्या षटकामध्ये अल्केश 11 बोईसर संघाची स्थिती जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत 6 धावा 2 गडी बाद। चांगली षटक पहिलं आपण पाहिलं असेल तर सूरजच्या माध्यमातून हाताळलं गेलं आणि महत्त्वाच्या 2 खेळाडूंना तंबूच्या आश्रयाला परतावं लागलाय। न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत। बोईसर आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज। गोलंदाजी मार्क्स वरती पहिला बॉल फुल टच होता, कन्वर्ट व्यवस्थितरित्या करता आला नाही। एक धाव इथे मात्र कंप्लीट होत आहे। लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून होत असताना आपण पाहू शकतायत आणि धावसंख्या धावफलकावरती मात्र 1 ने जाऊन पोहोचले असताना 7। एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेवरती ते मात्र समाधान देखील व्यक्त करतायत। धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात। 2 महत्त्वाचे गडी तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर ही स्थिती आहे। गुरु आणि हरीशवरती जबाबदारी आहे, तर जबाबदारीचं भान ठेवून त्यांना बॅटिंग करावी लागेल, कारण की एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल। 4 षटकांचा हा सामना आपण पाहत आहेत। आतापर्यंत 2 चेंडू हाताळून झाला, तिसरा चेंडू या षटकादरम्यान लोअर फुलटच बॉल आहे, कन्वर्ट पुन्हा एकदा व्यवस्थित होत नाहीत। चेंडू मात्र निघून येतोय। क्षेत्ररक्षक आपण पाहत आहेत तर लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय। एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले असताना 9 रन। यावेळी चेंडूला मात्र भिरकावला, चेंडू सरळ निघून जातोय। पंचांचा इशारा येतोय 4 धावेंचा आणि चौकाराने मात्र आपण पाहत आहेत गुरु आपले इरादेच मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट करत असताना चेंडूला मात्र आडव्या बॅटीने चेंडूला मात्र स्वीप केलं। चेंडू मात्र मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी 4 धावेंसाठी जातोय आणि या 4 धावेने धावफलकावरती मात्र ऍड होईल। टीमची टोटल धावसंख्या आहे 13 रन। 2 विकेटची नुकसानीनंतर आतापर्यंत आपण ही धावसंख्या पाहत आहेत। पार्थ गोलंदाजी मार्गावरती आहे। पार्थच्या आतापर्यंत 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात त्याने 6 रन। यावेळी चेंडूला मात्र भिरकावलाय, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून। गुरु नावाचा हा ब्रँडेड षटकार 6 रन। व्हॉट अ शॉट! गुरुच्या बॅटमधून आपण हा दमदार षटकार पाहतायत। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत रडार मध्ये चेंडू होता आणि रडार मध्ये आलेल्या चेंडूला गुरु मात्र सोडत नाहीत। त्या चेंडूवरती प्रहार केला आणि चेंडू सरळ सीमारेषा पार। पुन्हा एकदा मात्र यावेळी बिट होतोय बॅट्समॅन। निर्धाव चेंडूची सांगता मात्र आपल्याला पाहायला भेटतंय। 2 षटक मैदानाच्या आतमध्ये संपल्यात। 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि महत्वाचे 2 गडी तंबूच्या आश्रयाला परत असताना ही स्थिती आपण पाहत आहेत। अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे। यानंतर होणारा सामना उर्वी 11 आणि मॉडर्न शिरगाव। उर्वी 11 आणि मॉडर्न शिरगाव संघाचे कर्णधार आपणास विनंती करतोय आपण लगेचच वेळ न दवडता टॉस करणार आहोत, तर टॉसच्या दिशेने आपण या 2 षटकानंतर आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत। जिथे टॉस होईल उर्वी 11 आणि मॉडर्न शिरगाव या 2 संघांदरम्यान आपण तो टॉस करतोय। धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना गोलंदाज पहिला बॉल फुल टस आहे, व्यवस्थितरित्या कन्वर्ट होत नाहीत।
आतापर्यंत जर एका बाजूला हर्षला पाहिलं तर 3 लोवर फुलटस बॉल होते, मात्र व्यवस्थितरित्या कन्वर्ट करत नाहीत. फुलटस बॉलचा मात्र समाचार घेणं त्याला गरजेचं होतं. त्या फुलटस बॉलवरती कुठेतरी तो थोडासा कमी पडताना आपल्याला पाहायला भेटतोय. गुरु आहे मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 14 धावा आल्यात 8 बॉलमध्ये. मिस करतोय चेंडूला, भिरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्र निवडलं होतं फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग मध्ये मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित कन्वर्ट होत नाहीत. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूच्या सांगतानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 20. गोलंदाजी मार्गावरती नितेश. यावेळी चेंडूला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरून उचलण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक जरूर होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन गुरु मात्र तंबूच्या आसराला परतलाय. आणखीन एक विकेट, बॅक टू डग आउट. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जितेश सध्या दाखल होत असताना यावेळी पुन्हा एकदा मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू निघून जातोय, ऑन साईडच्या दिशेने फेकी खराब होते. 2 धावा इथे मात्र कंप्लीट होतात. बॅकअप चांगला असल्या कारणामुळे 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि या 2 धाव्याने टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली असताना 22 रन. 4 षटकांचा हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. राईटम ओव्हर द विकेटने नितेश. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. गोलंदाज या चेंडूवरती येतोय, फलंदाज पुन्हा एकदा तंबूच्या आसऱ्याला परततोय. हर्ष आपण पाहत आहेत जो तंबूच्या आसऱ्याला परतलाय. विकेटचं पतन होत असताना गॉन. आणखीन एक फलंदाज बाद. चेंडूचा खेळ आतापर्यंत ते 5, शेवटचा एक बॉल असणार आहे. 22 रन. मैदानामध्ये जो घोडा आहे ज्याचे मालक असतील त्यांना विनंती करतोय शेवटचा बॉल आहे, लास्ट डिलिव्हरी. ट्वेंटी 4 विकेटच्या नुकसानीनंतर आपण धावसंख्या पाहत आहेत. जितेश ऑन स्ट्राईक. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू वेगवान होता, जलद गतीचा हा बॉल होता, मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 23 रन. यावेळी चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहत आहेत येता झेलवरती, कुठलीही चुकी नाही. आणखीन एक विकेट तंबूच्या आसऱ्याला परततोय. 5व्या विकेटचं पतन. धावफलकावरती धावा आहेत 23, लॉस ऑफ 5 विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर होणारा सामना उर्वी 11 आणि मॉडर्न शिरगाव. 2 संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे, लगेचच टॉस देखील होईल. आणि दोन्ही संघासाठी खास करून एक विनंती, येताना ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या फॉर्मॅलिटीज आपण कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर टॉस होईल. मॉडर्न शिरगाव आणि उर्वी 11.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क्स वरती आपण पाहू शकतायत. करण पहिला बॉल यावेळी मात्र चेंडूला उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, जजमेंट केलं जात आहे, कुठलीही चुकी होत नाहीत. विकेटचं पतन होईल, फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. 6व्या विकेटच्या नुकसानीनंतर आपण ही धावसंख्या पाहत आहेत ती मात्र 23 रन. निर्धाव चेंडूची सांगता आपण होत असताना पाहतायत. नवसंख्या धावफलकावरती 23 रन. यावेळी मात्र चेंडूला ब्रॉकॉल मधून खोदून करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या झोन मध्ये मात्र वेगाने येतात, चेंडूला फील्ड करतायत, फेकी चांगली होते. एकाच धाब्यांवरती ते मात्र रोखलं जात आहे आणि धावसंख्या धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 24 रन. अजिंक्य मराठा शिरगाव वर्सेस चालू असलेला सामना अल्केश इलेव्हन बोईसर या दोन संघादरम्यान सध्या अडचणीमध्ये सापडलाय तो अल्केश इलेव्हन बोईसरचा संघ, जिथे धावसंख्या आहे ती मात्र 24 रन 6 गडी बाद. भिरकावण्याचा प्रयत्न होतोय, चेंडू मात्र क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवरती फिल्डिंग चांगली होत आहे. 1 रन कंप्लीट, 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली असताना 26 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका, 1 ते 2 मोठे फटके पाहायला भेटतील का? ब्रॉकॉल मध्ये ब्रह्मास्त्राचा मात्र आजच्या दिवसामध्ये पुरेपूर उपयोग होत असताना पाहत आहेत. 1 धाव कंप्लीट होतोय आणि एकाच धाब्यांवरती ते मात्र समाधान व्यक्त करतात दोन्ही खेळाडू. 27 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटच्या चेंडूवरती काय कहाणीमध्ये ट्विस्ट घडेल का? येणारा चेंडू कुठल्या प्रकारे हाताळला जाईल? उर्वी 11 संघाचा कर्णधार आपणास विनंती करतोय, उर्वी 11 संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेत. ओ मिस करतोय चेंडू, मोठा फटके खेळणं खूप गरजेचं होतं. निर्धाव चेंडूची सांगता येत आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. स्कोर कार्डवरती आपण जर नजर टाकली तर मॅच समरीच्या आपण दिशेने वळतोय. अल्केश 11चा संघ आपण पाहिलं, ज्यामध्ये गुरु सारखा एक बॅट्समॅन होता, त्याच्या माध्यमातून 10 बॉलमध्ये 14 रनची एक छोटीशी इनिंग साकारली गेली. त्यानंतर हर्ष 5 बॉलमध्ये 4 रन, सौरभ 2 बॉलमध्ये 3 रन आणि मयूर 2 बॉलमध्ये 1 रन. ही आपण ॲनालिसिस पाहत आहेत. गोलंदाजाचा जर ॲनालिसिसचा विचार केला तर नितेशने 1 षटक हाताळलं, 4 धावा देत 3 गडी बाद केले. सूरजने 6 धावा देत 2 गडी बाद केले आणि या आपण मॅच समरी पाहत आहेत. उर्वी 11 संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचेल. वंचित बहुजन आघाडी भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकतायत.
वंचित बहुजन आघाडी पालघर तालुका अध्यक्ष आहेत संदीपजी राऊत यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत आहेत. त्यानंतर आपण स्क्रीनवरती मुख्य बॅनर पाहत आहेत उर्वी डीजे अँड म्युझिकल. चला मॅचला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अजिंक्य मराठा शिरगाव वर्सेस सलकेश 11 बोईसर असा चालू असलेला मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. लक्ष छोटं आहे मात्र छोटं लक्ष काय इथे मात्र रोखून धरलं जाईल का हा एक महत्वाचा प्रश्न आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा विनंती करतोय प्लीज. लक्ष आहे 28 रनचं 28. अजिंक्य मराठा शिरगाव संघास विजयासाठी आपण पाहिलं तर 28 धावांची गरज. पहिला चेंडू स्ट्राईक वरती बॅट्समॅन पार्थ. पहिला चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा आणि धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 1 रन. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर यावेळी चेंडूला मात्र आपण पाहत आहेत 1 धाव येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. 2 धावा इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि 2 धाव्याने टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर लगावली जात असताना 3 रन. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळतोय. धावसंख्या धावफलकावरती 3 रन. पाठलाग करायचा आहे आपण पाहिलं तर 28 रनचा. येणारे 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये 25 रन. यावेळी आपण पाहतात पुल करायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. 1 धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे मात्र फेकी मात्र खराब असल्या कारणामुळे इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धाव्याने टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले असताना 5 रन.
मैदानाच्या आतमध्ये इथून तुम्हाला सिंगल डबल रोकावी लागेल, विकेट प्राप्त करावे लागतील. ज्यावेळी विकेट प्राप्त करतील त्यावेळी मात्र पकड निर्माण होऊ शकते ती बोईसर संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर अजिंक्य मराठा शिरगाव संघ इथून सिंगल डबल चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला यावेळी खेळण्याचा प्रयत्न होतोय. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. विकेटचं पतन होईल. पहिला विकेट तंबूच्या आसराला परतलाय. अजिंक्य मराठा शिरगाव संघाला लागतोय पहिला धक्का. पार्कच्या स्वरूपानं हा पहिला विकेट बाद. विजयासाठी अजूनही जर पाहिलं तर 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 23 रनची गरज. कुठे गेला काय माहित बघायला इकडे. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 23 रनची गरज. नव्याने बॅट्समॅन एका बाजूने संकेत, दुसऱ्या बाजूने करण. यावेळी पंच मात्र आपण पाहतायत वाईट चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. अतिरिक्त स्वरूपाने धाव मात्र फेकली जाते, अतिरिक्त स्वरूपाने ही धाव मात्र बहाल केली जाते. धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाऊन पोहोचली असताना 6 रन. 1 विकेटच्या नुकसानीनंतर आपण ही धावसंख्या पाहतायत. 20 बॉल आहेत आणि 20 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी बनवायचे आहेत त्या मात्र 22 रन. यावेळी चेंडू मात्र पंचांचा इशारा येतोय. 9 चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अतिरिक्त स्वरूपानं मात्र चेंडूला फेकलं जात आहे. वाईट बॉल नंतर 9 चेंडू मात्र हाताळला जातोय. फ्री हिटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. यावेळी मात्र पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळतायत. वाईट चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. गोलंदाज आपण लकेशला पाहतायत. एफर्ट जास्त लावण्याचा प्रयत्न करतोय, अतिरिक्त जोर देण्याचा स्वतःवरती प्रयत्न करतोय. त्या कारणामुळे आपण पाहिलं तर भरपूर वेळा चेंडू मात्र वाईट चेंडू मात्र स्वरूपाने फेकले जात आहेत. 1 चेंडू 9च्या स्वरूपाने फेकला गेला, 2 चेंडू वाईट हाताळले गेले आणि त्याचा फायदा कुठेतरी होत असताना अजिंक्य मराठा शिरगाव संघाला. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहू शकतायत. चेंडू आतापर्यंत हाताळून झाला या षटका दरम्यान ते मात्र 5. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा बॉल या षटका दरम्यान. 19 बॉल आहेत आणि 19 बॉल मध्ये विजयासाठी 20 रन. 28 हे लक्ष्य. शॉर्ट बॉल होता, पुल करायचं होतं. चेंडू बॅटची हलकीशी एज घेऊन मात्र निघून जाईल. सरळ सीमारेषा पार जातोय. चौकार येतोय, फाईन लेग पट्ट्या बाहेर हा चौकार येतोय. या 4 धावेने धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली असताना पहिल्या षटकामध्ये 12 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला भेटत आहेत. 28 धावेंचा पाठलाग करायचा होता. 18 बॉल अजूनही शेष आहेत आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी जर पाहिलं तर 16 रनची गरज. गोलंदाजी मार्क्स वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना
पहिला चेंडू मात्र आपण पाहतो शॉर्टआर्म पूल करायचा होता, चेंडू निघून येतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे, चांगली फिल्डिंग करतोय. एकाच धाब्यांवरती तिथे मात्र रोखलं जात आहे. एका धावेने त्या टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर लगावली जात असताना 13 रन. अजिंक्य मराठा शिरगाव संघ आपण पाहतायत 13 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 15 रन. लेग स्टंपच्या खूपच बाहेर पंच एक्सरसाइज करतात आणि दर्शवतायत व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र काउंट केला जातोय. येणारी चेंडू आता मात्र शेष असतील ते मात्र 17 आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. अजूनही इथून 14 रन. सौरभ गोलंदाजी मार्गावरती येतोय. पुन्हा एकदा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट +1 एकूण 2 धावा असतील. आपण पाहिलं असेल अजिंक्य मराठा शिरगाव संघाला जास्ती काही करायची गरज नाही, कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत हे 2 षटक आपण पाहतायत व्हाईट चेंडू मात्र जास्तीत जास्त हाताळल्याचा मात्र इथे मात्र आपण पाहतायत. 2 गोलंदाज एका बाजूला सौरभला आपण पाहतायत, व्हाईट चेंडू मात्र त्याच्या माध्यमातून फेकले जात आहेत. इथे मात्र मिस करतोय. या लेंथ वरती तुम्हाला गोलंदाजी करायला हवी. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू मात्र जास्तीत जास्त पिच करायला हवे. ते चेंडू कुठेतरी आपल्याला पिच होताना पाहायला भेटत नाहीत. निर्धाव चेंडूची सांगता येत आहे आणि चेंडूचा आतापर्यंत खेळ आपण पाहिला तर 2. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला उचलण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र निघून जातोय. यष्टीरक्षक गुरु या चेंडूवरती येतोय, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल. विजयासाठी समीकरण जर आपण पाहिलं तर 15 चेंडूचा खेळ शेष आणि 15 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या मात्र 11 रन. बॅटची हलकीशी एज होती. विकेट किपर गुरुने मात्र चांगलं इथे यष्टीरक्षण केलंय. पहिल्या विकेटचं पतन होईल. पहिला फलंदाज तंबूच्या आसराला परतलाय. अजिंक्य मराठा शिरगाव संघाला हा दुसरा झटका लागलाय. धावफलकावरती धावा असताना 17 रन बनवायचे आहेत. अजूनही इथून 14 बॉल मध्ये 11 रन. विजयासाठी समीकरण जर पाहिलं तर 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या 11 रन. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 4.71च्या सरासरीने ह्या धाबा बनवायच्या आहेत. या बिलचा बॉल आपण पाहत आहेत. पडल्यानंतर मात्र पंचांचा 9 चेंडूचा इशारा इथून मात्र काउंट होतोय. अतिरिक्त स्वरूपाने ही धाव देखील बहाल केली गेली. फ्री हिट या बॉल वरती आपल्याला पाहायला भेटेल. मुख्य स्क्रीन वरती आपण पाहू शकतायत फ्री हिट आहे. पालघर शिरगाव चषक 2021 या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतायत. सौरभचा हा बॉल चेंडूला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या मात्र मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू सरळ सीमारेषा पार होतोय. पंचांचा इशारा येतोय मॅक्झिमम षटकार 6 धावा. आधी बॅकफुटला गेले, चेंडूला पंच केलं, चेंडू मात्र सरळ मिड विकेटच्या मात्र डोक्यावरून जाताना आपण पाहिलं 6 धाब्यांसाठी. 24 धाबा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचा चेंडू या षटकादरम्यान शेष असेल आणि पाठलाग करायचा आहे तो मात्र 28 रनचा. एक धाव इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धाब्यासाठी कुठलाही प्रयत्न होत नाही. एकाच धाब्यांवरती मात्र रोखून धरलं जात आहे. येणारे 2 षटक आहेत आणि 2 षटकामध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत त्या मात्र 3 रन. यानंतर होणारा सामना उर्वी 11 वर्सेस मॉडर्न शिरगाव, जिथे टॉस जिंकलाय उर्वी 11ने.
वंचित बहुजन आघाडी आयोजित आपण पाहत आहेत पालघर शिरगाव चषक 2021 आजचा दिवस या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील आपण हा घमासान मैदानाच्या आतमध्ये सर्वजण अनुभवत आहेत घर बसल्या जे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऐकतायत पाहतायत त्या सर्वांचं पुन्हा एकदा यूट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्क या चॅनलवरती जे सर्व जोडले गेले त्या सर्वांचं सहर्ष स्वागत। हलक्याशा त्याने चेंडूला मात्र फक्त खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि हा एक खास करून गरजेचं आहे कारण की जिथून 11 बॉलमध्ये आता 2 रनची गरज आहे तिथून तुम्हाला फक्त सिंगल शोधायचे आहे सिंगलवरती तुम्हाला भर द्यायचा आहे। 11 बॉलमध्ये विजयासाठी 2 रनची गरज। अजिंक्य मराठा शिरगाव संघ आपलं वर्चस्व पुन्हा एकदा या मॅच मध्ये मात्र कायम ठेवत असताना फक्त बॅट अँड पॅड मध्ये चेंडूला मात्र स्पर्श केला जातो। इथे मात्र आपण पाहू शकतायत एकच धावे तर एका धावेने आता मात्र येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी 1 रन। 2 चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय जवळपास हा सामना इथे फिनिशअप होईल आणि या मॅचला जिंकलाय कॉंग्रॅच्युलेशन अजिंक्य मराठा शिरगाव संघ अँड हार्ड लक बाय अल्केश 11 बोईसर। आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय। मॅच समोरच्या दिशेने आपण पाहिलं तर अल्केश 11 प्रथमतः बॅटिंग करत असताना गुरुचे 14 धावेची एक महत्त्वाची खेळी होती त्यानंतर हर्ष 4 धावा नितेशचं चांगलं षटक होतं ज्यामध्ये 4 धावा 3 विकेट सूरजने 6 धावा ते 2 विकेट काढले होते। अजिंक्य मराठा शिरगाव बॅटिंग करत असताना सूरजच्या 8 धावा पार्थच्या 4 धावा संकेतच्या 4 धावा आणि करणच्या 3 धावा। गोलंदाज जर पाहिलं तर अल्केशने 12 धावा देत 1 विकेट प्राप्त केला होता सौरभने 13 धावा देत 1 विकेट प्राप्त केला होता आणि मयूरच्या षटकामध्ये आपण 3 धावा पाहिलं। ह्या मॅचला फिनिशअप झालाय अजिंक्य मराठा या मॅचला आपण पाहता जिंकत असताना विजय होत असताना